हॅलो फ्रेंड्स, फक्त कांदा टोमॅटोमध्ये चिकन बनवणार आहे मी. त्यासाठी मी 2 मोठे चमचे तेल घेतलं आणि 2-3 कांदे बारीक चॉप करून, एक मिरची, कढीपत्ता थोडा टाकून मस्त फ्राय होऊ देणार आहे. त्यासाठी मी 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत. त्याच्यात थोडं मीठ टाकलं आहे, त्यामुळे लवकर कांदा शिजतो. धना जिरा पावडर टाकली आहे. आता कांदा चांगला लालसर होईपर्यंत शिजू द्यायचा. हे बघा, आता मस्त झालं. दोन्ही पण कांदा टोमॅटो मस्त शिजले. त्याच्यात मी थोडी अद्रक लसणाची पेस्ट टाकते आहे. ओके, थोडा चिकन मसाला थोडासाच टाकला आहे. ओके, आणि थोडासा गरम मसाला किंचितसा. त्याच्यात मी थोडी मिरचीची पेस्ट, याच्यात मिरची, लसूण, कोथिंबीर आणि थोडेसे जिरे टाकून मी ही पेस्ट बनवून ठेवते. आता मला तिखट लागतं, त्याच्यामुळे थोडीशी ही पेस्ट टाकते. तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट जास्त करा. आम्हाला तिखट लागतं, त्याच्यामुळे मी जसं तिखट. मस्त मिक्स झालेलं आहे. 2 मिनटं त्याला झाकून ठेवते. आता बघा, कांदा टोमॅटो मस्त फ्राय झाला. त्याच्यात एक सिक्रेट, हे माझ्याकडे तांदळाचं पीठ आहे. थिकनेससाठी 1 चमचा मी तांदळाचं पीठ टाकलं आहे. तुमच्याकडे तांदळाचं नसेल तर ज्वारीचं किंवा बाजरीचं 1 चमचा टाका. ही पहिल्याची बोलतात ना, पहिल्याच्या लोकांचे जेव्हा मसाले एवढे सगळे आता आपण वापरतो, तेव्हा मसाले नसायचे. तेव्हा फक्त हे पीठ लावून ते चिकन वगैरे असे सगळा पदार्थ बनवायचे. तर ही त्या पद्धतीने आहे. थोडंसं 1 चमचा तुम्ही बाजरीचं, तांदळाचं किंवा ज्वारीचं पीठ टाका. आणि मी हे ऑलरेडी चिकन अर्धा तास पूर्ण मॅगिनेशन करून ठेवलेलं. त्याच्यात अद्रक लसणाची पेस्ट, हळद, मीठ, धना जिरा पावडर, थोडंसं दही, चवीनुसार मीठ. तुम्हाला ह्याच्यात कांदा हवा असेल तर कांदा फ्राय करून पण तुम्ही ठेवू शकता. त्याच्यात मिरचीची पेस्ट पण टाकलेली आहे मी. तुम्ही पुदिन्याची पेस्ट पण टाका आणि एक अर्धा तास ठेवा. मस्त मॅगिनेशन होऊन तुम्ही याच्यात फ्राय केलं, अर्धा तासात चिकन मस्त ग्रेव्ही होते. आता त्याच्यात मी लाल तिखट टाकणार आहे आणि माझा घरचा बनवलेला मसाला. थोडंसं मी त्यात ना एक गरम पाणी केलेलं आहे. मसाला फ्राय करपू नये म्हणून त्याच्यात एक चमचा मी गरम पाण्याचं हे टाकलं. 1 टेबलस्पून किंवा 2 टेबलस्पून. ओके, आता याच्यात मी मॅरिनेशन केलेलं चिकन टाकते. कसलं मस्त दिसते बघा, एकदम तोंडाला पाणी सुटलं बघून.
मी एक गरम पाणी केलं आहे. थंड पाणी घेऊ नका, साधं पाणी घेऊन. गरम पाणी टेस्ट वेगळी लागते. गरम पाणी टाका थोडंसं नावाला. असं तरी वाफेवरच शिजणार आहे, तरी पण थोडंसं थिकनेस अजून हवा असेल किंवा काय पातळ तुमच्या आवडीनुसार तसं पाणीचं थिकनेस करा. ते 2 मिनटं याला झाकून ठेवते, वाफेवर होऊ दे. मग थोडंसं किंचितसं पाणी टाकणार आहे मी त्यात. हां 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 हां, कसलं भारी दिसते बघा. मस्त झालं. फक्त असंच फ्राय खाल्लं तरी खूप मस्त, भाकरी बरोबर किंवा असंच स्टार्टर म्हणा किंवा चकना म्हणा, वॉटेवर. पण असंच शिजवून मस्त असं सुकं जरी खाल्ला तरी एक नंबर. मला आपण तरी पण होऊ दे, मस्त अजून शिजलेलं नाही आहे. थोडं 10-15 मिनटात शिजेल ते वाफेवर. का मस्त असं ग्रेव्ही झाली आहे त्याची, बघू शकता तुम्ही. मस्त ऑलमोस्ट शिजलेलंच आहे. तो मुलगा बोलला थोडीशी मम्मा अजून ग्रेव्ही कर. मग त्यात थोडंसं गरम पाणी टाकून त्याला मी थोडी पातळ ग्रेव्ही. मग त्याचा थिकनेस बघा. फक्त कांदा टोमॅटो आणि तांदळाचं पीठ. शिजू दे अजून बारीक याच्यावर. आणि आता मी केली आहे तांदळाची भाकरी. तुम्हाला एक टीप द्यायची, ही तांदळाची भाकर आपण जेव्हा पाणी लावतो ना, हे असं पूर्ण पाणी लावून घ्यायचं. आणि हा जो हात असतो ना तांदळाच्या पिठाचा, हा पूर्ण हे ना पसरलेलं पुन्हा हे चेहऱ्याला लावायचं. पूर्ण हे असंच पसरून पुन्हा चेहऱ्याला लावून घ्यायचं. पूर्ण पसरून घेतला ना, लावून थोडा वेळ ठेवायचं सुकेपर्यंत चेहऱ्याचं ते पीठ. त्यामुळे खूप छान ग्लो येतो, स्किन पण छान दिसते. एकदा ट्राय करून बघा. फक्त ह्या जे पीठ आपण पाणी लावतो ना, ते ओलाच हात फक्त चेहऱ्यावर फिरवायचा. आणि सुकलं ना पूर्ण, ते धुवून टाकायचं पाण्याने. साध्या नॉर्मल पाण्याने धुवून टाकायचं. धुतल्यावर चेहरा खूप ग्लो करतो. ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये लिहा कसं वाटलं ते. बघा फ्रेंड, मस्त चिकन झालेलं आहे. मुलाने फरमाईश केली, मम्मा थोडं फ्राय कर चिकन. मग ते जे होतं त्यातलं थोडंसं फ्राय त्याच्यासाठी करायला घेतलं. ऑलरेडी मॅरिनेशन केलेलंच होतं. त्यात फक्त कॉर्नफ्लॉवर आणि अंडं टाकले फोडून. येलो नाही घ्यायचं, फक्त ते येलो बलक असतं ना तेच घ्यायचं. येलो काढून टाकायचं त्यातलं. बघा समजतं त्याला. कॉर्नफ्लॉवर नसेलच तुमच्याकडे तर तांदळाचं पीठ घ्या. 1 चमचा तांदळाचं पीठ टाकायचं, त्यांनीही कुरकुरीत होतात. मस्त मिक्स करून आता त्याला फ्राय करणार आहे. ओके, जास्त नाही करत आहे, थोडेसेच करणार आहे. आपल्याला आवडतं क्रिस्पी म्हणून थोडेसे. डीप फ्राय करून घ्यायच्या. मीडियम फ्लेमवर फ्राय केले. फास्ट हिटर केलं तर करपून जाणार आणि शिजणार नाही त्या आतमध्ये. मीडियम फ्लेमवर ठेवून चिकन फ्राय करा. ओके, कसं झालं युवराज? मस्त झालं.